वसमत या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। संचलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते तरुण सहभागी झाले होते। शहरातील मुख्य मार्गाने संचलन करण्यात आले आहे। वसमत येथील अभिनव राम मंदिर येथून पथसंचलनाला सुरुवात झाली। वाजत गाजत डीजेच्या गाण्यावर स्वयंसेवक सहभागी झाले होते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन काढण्यात आले। यामध्ये मोठ्या संख्येने तरुण मंडळी सहभागी झाले होते। जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी संचलन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले। धर्मसभेसाठी बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक दिनेश चौरसिया, विवेक कुलकर्णी, महंत ज्ञानेश्वर भारती महाराज, महंत डॉक्टर पद्मनाथ गिरीजी महाराज यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अत्यंत शांततेत हा सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला। पथसंचलनावेळी शहरातील सर्वच नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले। संचलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह सर्वच पोलीस दल मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 डिसेंबर गीता जयंती 1992 ला हिंदू समाजाने पुरुषार्थ करून शौर्याचा भाव हिंदू समाजामध्ये जागृत होऊन हिंदू समाजाने शेकडो वर्षाचा असा गुलामीचा कलंक जो बाबरी ढाचा स्वतःच्या पराक्रमाने पाडला। या निमित्ताने हिंदू समाजामध्ये एक शौर्याचं पुनर्जागरण झालं। ह्या जागरणाचं पुन्हा स्मरण व्हावं, हिंदू समाजामध्ये हिंदू युवकांमध्ये या शौर्याच्या जागरणाच्या निमित्तानं हिंदू समस्यांचं एका पद्धतीने निराकरण व्हावं, यासाठी या शौर्य पथसंचलनाची रचना, या शौर्य पथसंचलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हे पथसंचलन कार्यक्रम संपूर्ण हिंदुस्थानामध्ये होतो। हा कार्यक्रम 6 डिसेंबर म्हणजे गीता जयंतीच्या 8 दिवसामध्ये होतो। परंतु या काळामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे यानंतर कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेण्यात आले। बजरंगींना काय संदेश? बजरंगींनी स्वतःला सिद्ध करावं। इस्लामी जिहादी शक्ती, चर्ची धर्म प्रसार करणारी शक्ती आणि कम्युनिस्टांची शक्ती या विरोधात संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र व्हावं लागेल। हे एकत्र करण्यासाठी, बजरंगींना सिद्ध करण्यासाठी हा सगळा मामला, हा सगळा खटाटोप आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।